नमस्कार, ज्योती अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी कच्च्या कैरीचा पल्प तयार करून घेतला आणि ह्या तयार पल्पपासून अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे तसं आपण पन्ह तयार करू शकतो। असा पल्प तयार करून हवाबंद बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला तर 1 ते 1.5 महिना अजिबात खराब होत नाही। तर हा पल्प बनवण्यासाठी किंवा पन्ह बनवण्यासाठी मी इथे ह्या ज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत तर मस्त अशा हिरव्यागार आणि ताज्या कैऱ्या आहेत। आणि ही कैरी शिजवण्यासाठी कुकरमध्ये मी कैरी बुडेपर्यंत पाणी टाकलं आणि कुकरला लावून 2 शिट्ट्या घेतल्या तर मस्त अशा कैऱ्या शिजून घ्यायच्या। तर इथे मोठ्या साईजची कैरी असल्यामुळे मी डायरेक्टच पाणी टाकून ती शिजवली। तुम्ही जर छोट्या कैऱ्या घेतल्या तर त्या तुम्ही अशा एखाद्या भांड्यामध्ये घेतल्या आणि खाली पाणी टाकून आपण डब्याला डाळ भात लावतो त्या पद्धतीने शिजवलं तरी देखील चालेल। तर मस्त कैरी शिजल्यावर तिचं असं साल काढून घेतलं आणि हा संपूर्ण गर काढून घेतला। आता हा गर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची एकसारखी पेस्ट तयार करून घेतली। असं केल्याने त्याच्यामध्ये अजिबात गिठोडी राहणार नाही। आणि हा गर आता वाटीने मोजून घ्यायचा। जेवढा गर असेल तेवढाच आपल्याला गूळ किंवा साखर वापरायची आहे। इथे मी 1 वाटी गरसाठी 1 वाटी गूळ वापरलेला आहे। आता आपल्याला हा कैरीचा पल्प तयार करायचा आहे। त्याच्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, तुम्ही तूप देखील वापरू शकता आणि दालचिनीचा तुकडा, 2 मिरे, 1 ते 1.5 चमचा जिरा पावडर असं तुमच्या आवडीनुसार त्याच्यात तुम्ही चांगली कडक फोडणी तयार करून घ्यायची। आता या फोडणीमध्ये हा कैरीचा गर टाकायचा आणि चमच्याने 5 मिनिट परतून घ्यायचं। असं केल्याने कैरीमध्ये जो पाण्याचा अंश असतो तो निघतो आणि आपला हा पल्प जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते। आता आपण जो 1 वाटी गूळ घेतलेला आहे तो संपूर्ण याच्यामध्ये टाकला। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि 5 ते 6 मिनिट हा गर असाच परतत राहायचा, म्हणजे खाली कढईला लागणार देखील नाही आणि एकसारखा पल्प तयार होईल। आता गूळ विरघळल्यावर त्याच्यात चवीसाठी मीठ टाकलं, परत अजून 2 ते 3 मिनिट असंच परतून घेतलं। कढईपासून पल्प सुटायला लागला म्हणजे आता आपला इथे कैरीचा पल्प तयार झालेला आहे। आणि हा पल्प तुम्ही पोळीसोबत किंवा ब्रेडसोबत देखील खाऊ शकता किंवा दुपारच्या वेळेत थंडगार 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा पल्प टाकून त्याचं सरबत देखील पिऊ शकता। सांगायचं झालं तर माझ्या आवाजावरून तुमचं लक्षात आलंच असेल, गावी गेल्यामुळे पाण्याचा बदल त्यामुळे थोडीशी सर्दीचा त्रास वाढलेला आहे, म्हणून माझा मोठा व्हिडिओ तयार असल्यावर देखील मी रेकॉर्डिंग केलेले नाहीये। तर मला समजून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह। धन्यवाद।